हाय फ्रेंड्स, आज आपण शिकणार आहोत वर्ग शोधण्याच्या पद्धती. जसे की सुरुवातीला आपण अशा संख्या बघूया की ज्यांच्या एकक स्थानी शून्य आहे, ज्यांच्या एकक स्थानी शून्य आहे. फॉर एक्झाम्पल, लेट कन्सिडर सगळ्यात पहिल्यांदा आपण वर्ग शोधूया 20चा. आता 20च्या एकक स्थानी शून्य आहे, तर वर्गाचा नियम काय? एका शून्याबद्दल 2 शून्य द्या आणि या 2चा वर्ग करा. हा झाला तुमचा वर्ग 400. काय केलं आपण? एकक स्थानी जो शून्य आहे त्या एका शून्याबद्दल 2 शून्य दिले आणि दशक स्थानचा जो 2 आहे त्या 2चा केला स्क्वेअर, दॅट इज 400. हा झाला त्याचा वर्ग. अशाच पद्धतीने तुम्ही इतर संख्यांचाही वर्ग शोधू शकता. जसे की 40चा वर्ग, तीच पद्धत वापरायची. हा जो 4 आहे ते एका शून्याबद्दल 2 शून्य म्हणजे येणार डबल 0 आणि 4चा वर्ग 1600, म्हणजे 40चा वर्ग तुम्हाला मिळाला 1600. आता एक गणित तुमच्यासाठी. उदाहरण नंबर 4, 80चा वर्ग किती येतो ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा.